अशी विकासाची कामं आपण या ठिकाणी करत आहोत। मला एक अभिमानास्पद गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपल्या इथं सुद्धा एक स्मारकाचं काम सोनवलीला चालू आहे, परंतु आजच माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजीव श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी कल्याणला जे स्मारक बांधलं, थोडा टाइम असेल मी व्हिडिओ दाखवली अशी मी तिकडनं कार्यक्रमाला जाऊन आलो। त्या ठिकाणी त्यांनी एक स्मारकामध्ये आवर्जून आपण सर्वांनी कल्याणचं स्मारक जाऊन बघा, एक ज्ञानसाधना केंद्र त्या ठिकाणी त्यांनी उभारलेले। त्या ठिकाणी सर्व बाबासाहेबांच्या जीवन परिचयावर सर्व पुस्तकं त्या ठिकाणी ठेवलेले आहेत, डिजिटल कॉम्प्युटराइज माहिती त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि तिथलं कन्स्ट्रक्शन बघा। मी आता सुधाकर रावांना सांगणार होतो की तुम्ही जरा थांबा, मी बोलणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मी गुरगुरल्याशिवाय झोपत नाही। पण ते स्मारक बघितलं नाही, आपलं स्मारक बघितलं, पैसे तेवढेच खर्च होतात, कारण का जग कुठं चाललंय आणि आपण कुठं चाललोय। म्हणून आपण सर्व समाज बांधवांना माझी विनंती असेल की आज हे स्पर्धेचं युग आहे। मुद्दाम मगाशी बोललो, जरी बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, जी राज्यघटना आपल्या लोकांना अर्पण केली, त्याच्यात सुद्धा सुधारणा होत गेलेत, पण ती राजघटना कधी लोप पावणार नाही। ही सर्वांची जबाबदारी आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची आहे। हे पहिल्यांदा प्रत्येक लोकप्रतिनिधी यांनी ठेवलं पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही खरोखरच ते जर स्मारक बघितलं आणि आपलं स्मारक बघितलं तर मला वाटतं आपण कुठेतरी अजून वर्धा बिर्धा या ठिकाणी आहोत, कारण का आपण मुंबईपासून 60-65 किलोमीटरच्या अंतरावर आहोत। तर आपण जगाचा आदर्श ठेवून जी कन्स्ट्रक्शन होतील ती त्या टाईपची केली पाहिजेत असं मला स्वतःला वाटतंय। म्हणून तुम्ही सर्वांनी एक निवेदन द्या, जे समिती प्रमुख असतील किंवा बाबासाहेब स्मारक सुधाकरला उद्या तुम्ही जाऊन भेटा, मी सुद्धा जाणारच आहे, आणि त्याला सांगणार तू माझ्याबरोबर चल आणि तिकडचं स्मारक बघ, तसंच स्मारक त्या ठिकाणी तुम्ही करा। तुम्हाला नसेल जमत तर आमच्या ताब्यात द्या। मी पण कालच तुम्हाला माहिती म्हणून सांगतो की मला एक स्तूप बांधायचंय, कमीत कमी त्याला दीड एकर जागा पाहिजे, पण त्यासाठी 15 कोटी रुपये महाराष्ट्र शासन द्यायला तयार आहे। मी जागेच्या शोधात आहे, त्या ठिकाणी एक चांगलं स्तूप बांधण्याचं काम जर नक्कीच जागा भेटली तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं हा वामन मात्रे केल्याशिवाय राहणार नाही। माझा पीए तुम्हाला माहिती आहे, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वरजी म्हात्रे माझा छोटा भाऊ, मी आमदार झालो नाही पण तो आमदार झालेला आहे, पण त्याच्या रूपानं आपण या शहरामध्ये नक्कीच बोलण्यापेक्षा काहीतरी नवीन तुम्हाला पुढच्या जयंतीपर्यंत करून दाखवल्याशिवाय राहणार नाही।